नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कौशल्य विकास कार्यशाळेतून उद्योजक निर्मितीस प्रेरणा। डॉक्टर नितीन गांधी। CSR JNPT मुंबई व JSS रायगड द्वारा कार्यशाळेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप संपन्न। भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड व CSR JNPT मुंबईच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणारे साधन व्यक्ती, विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकरता CSR JNPT मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून दिनांक 18 व 19 नोव्हेंबर 2025 हे 2 दिवसीय कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळा सुरू आहे। या कार्यक्रमाप्रसंगी आत्मनिर्भर भारतसाठी अशा प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे मत अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अशी सूचना उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्हेकर यांनी उपस्थितांना केली। JSS रायगड व CSR JNPT मुंबईमुळे व्होकल फॉर लोकल संकल्पनेला प्रेरणा दिली जात असल्याचे मत संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। तसेच बोर्ड मेंबर श्री नरेंद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेलेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री नरेंद्र जाधव, अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण, प्रशिक्षक सौ सोनिया पाटील व या मान्यवरांच्या व प्रशिक्षकांच्या उपस्थितीत सहभागी कर्मचारी, लाभार्थी व प्रशिक्षकांना कार्यशाळा व प्रशिक्षण वर्गाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। ह्याच कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी JSS रायगड व CSR JNPT मुंबईमुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला प्रेरणा दिली जात असल्याचे मत CSR JNPT मुंबईचे मॅनेजर श्री सयाजी साळुंके यांनी व्यक्त केले होते। सदर 2 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा सदुपयोग ही काळाची गरज, व्हिएतनाम दौऱ्याचे अनुभव या विषयावरती डॉक्टर मेधा के सोमय्या, समतोल आहाराचे महत्त्व या विषयावरती डॉक्टर नितीन गांधी, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन या विषयावरती सौ सोनिया पाटील, अन्न प्रक्रिया व त्यामधील उद्योगाच्या संधी या विषयावरती श्री दयानंद चतुर, सुखवाणी यंत्रातील तयार प्रोडक्टचे बहुउपयोगी फायदे व विक्री व्यवस्थापन, यशस्वी उद्योजकाची मुलाखत या विषयावरती सौ रत्नप्रभा बेल्हेकर यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, अलिबाग। कमरेवर गदा टाक किंवा मांडीवर गदा टाकायला सांगितलेली मला माहिती आहे तुम्हाला, कारण ते हाड वीक होतं बाकी हाडांपेक्षा। बाकी तो सट्टू करून मागणी करायला होती, ते वीक का होतं म्हणून बऱ्याच जणांना आता एकली हाडं का दुखतात, कारण तिथे विटॅमिन डी कधी मिळत नाही। असे जे आपले प्रश्न झाले ते आपण तयार केलेले प्रश्न आहेत, तर मग व्हिटॅमिन डी लागतं, पण ते पण पचवायला लोणी लागतं, तूप लागतं, कारण व्हिटॅमिन डी। उद्देश एवढाच आहे, आता आपल्या कोकणामध्ये सुदंत परिस्थिती आहे, भाज्या बिज्या सहज मिळतात, पण मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टी मिळत नाही आणि तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणून पण याच्याकडे बघू शकता। मला तुमचं चांगलं पॅकिंग असेल, उदाहरणार्थ भरारी, महिला गट, जे काय तुम्हाला एकदम